सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार बांधव, गावकरी मंडळी व तमाम महाराष्ट्रातील वडार बांधव यांना मानाचा मुजरा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बद्दल थोडक्यात सांगतो. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित महानगरपालिका, नगरपालिका सदस्य व गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक यांचा सत्कार सोहळा आज आयोजित केलेला आहे व महाराष्ट्रातील उच्च पदस्थ अधिकारी, वडार समाजातील त्यांचा पण सत्कार करण्यात येणार आहे. तसेच हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कुठल्याही एका संघटनेचा नसून हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील वडार बांधवांचा आहे. तसेच समाजहिताच्या देवाणघेवाण, रोटीबेटी करिता आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल सगळ्यांचे आभार. दगड फोडून दगड घडवून असंख्य असे 300-350 किल्ले बांधणारे आमचे वडार बांधव व मंदिरे, वाडे, रस्ते बांधणारे वडार बांधव, धरण विहीर खोदून पाणी काढले व शेतीचे क्रांती घडविले. शेतीची क्रांती घडविणारा वडार बांधव असा आपला समाज आहे. आपण इतिहासात कधीच मागे राहिलो नाही, मात्र आपल्या कष्टांना हवी तशी ओळख मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ, शिवरायांच्या राज्यात रायगडचे बांधकाम करण्याचे ठरले. देशातील सर्व तमाम कारागीर रायगडावर बोलविले. त्यात दगड फोडणारे, दगड घडणारे, दगड जोडविणारे सर्वजण आले असता महाराजांनी सर्वांची परीक्षा घेतली. बांधकाम कोण त्यात म्हणजे चांगलं करते, त्यातून एक हिरोजी इंदोळकरांना निवडले आणि काम ठरवून दिले. हिरोजी इंदोळकरांना महाराज ठरवून ते काय असेल ते रक्कम देऊन महाराज मोहिमेवर गेले. काम सोपून किल्ल्याचे काम चालू झाले. बघत अर्ध्याच्या वर आले. महाराजांनी दिलेल्या रक्कम पूर्ण संपले, परंतु हिरोजींची टीम जवळपास 400-500 गवंडी, दगड फोडणारे, दगड घडवणारे हे सर्वजण महाराजांची वाट न पाहता आपलं काय असेल ते घर, जमीन जुमला विकून रायगडाचे काम कंप्लीट केले. रायगडाचे काम करत असताना रायगडावरती जगदीश्वरांचे मंदिर देखील बांधून पूर्ण झाले. पूर्ण झाल्यानंतर महाराजांना रायगडाचे बांधकाम पूर्ण झाले असे निरोप कळताच महाराज पाणीसाठी रायगडावरती आले.
बांधकाम पाहून महाराजांना खूप आनंद झाला. असे वाटू लागले की हिरोजींना असं मी मिठी मारू का काय, हिरोजींच्या वर जीव वाळवून टाकू असं वाटू लागलं महाराजांना. आणि महाराजांनी दरबार भरविलं. महाराजांनी दरबार भरलं आणि बघतात तर हिरोजी कुठं दिसत नाही. अरे कुठं आहे हिरोजी? तर हिरोजी एकदम पाठीमागं बसलेलं होतं. अरे हिरोजी ये पुढे ये म्हणून महाराज म्हणले. मग हिरोजी म्हटले नाही महाराज मी इथंच बरं आहे. नाही नाही तू ये इथं, तुला तुझं स्वागत करायचं सत्कार करायचंय. नाही महाराज माझं पात्र तर नाही, मी इथंच बरं आहे असं हिरोजी म्हणाले. असे हिरोजी म्हणाले. पर तू महाराज म्हणाले बरं ठीक आहे बोल, तुला काय पाहिजे बोल. दुसरं कोण राहिलं असतं हिरोजींच्या ठिकाणी तर काय पण जागिरी मागितलं तर दिलं असतं महाराजांनी. परंतु हिरोजींनी काय मागून मागून काय मागितले तर मला एक वचन हवं आहे महाराज. तर दिलं. काय पाहिजे सांग. तर हिरोजी म्हणाले मला काय जगदीश्वराच्या मंदिराच्या खालच्या पायरीवर माझं नाव पाहिजे. अरे खालच्या पायरीवर का? तुझं आपण दरवाजावर किंवा महादरवाजावरती आपण तुझं नाव करू. नाही नाही महाराज मला खालच्या पायरीवरच पाहिजे. का? तर त्याचं कारण सांगितलं त्याने. तुम्ही रोज ज्यावेळेस जगदीश्वरांच्या मंदिरात दर्शनाला याल त्या टायमाला तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागेल आणि माझे मस्तकी लागल्यानंतर माझं धुळीने अभिषेक होईल माझ्या मस्तकाचं असे म्हणून महाराजांनी ठीक आहे म्हणले. आता काय पहिलेचे लोक काय एकदा वचन दिले की, नाहीतर आत्ताचे लोक एकतर असं बॅनरवरती माझं नाव नाही म्हणून किती परेशान केले मला. आत्ताचे जर राहिले असते तर ते म्हणले असते माझं नाव महादारावरती पाहिजे म्हणले असते आत्ताचे. खूप म्हणजे मी काय कुठल्या राजकारणी नाही किंवा कुठलं पुढारी नाही, परंतु मला एवढं त्रास झाला या गोष्टीचा. आणि सगळ्यांचं म्हणजे ठीक आहे आता प्रथा चालू आहे तसं प्रत्येकाचं नाव पाहिजे असं वाटतं लोकांना, परंतु सगळ्यांचं एवढं पत्रिका झाली की सगळ्यांचे नाव बसू शकले नाहीत. आणि मी महाराष्ट्रातून 8च दिवसात सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घेऊन सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून त्याच्यातून बरेच लोक चुकले, परंतु मी जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढं कॉन्टॅक्ट करून सगळ्यांना बोलिलो. आणि माझ्या शब्दाला मान देऊन सगळेजण आले. आणि आणखीन एक गोष्ट सांगायचंय. रायगड हे नाव कशामुळे पडलं? राय म्हणजे आमच्या भाषेत दगडाला राय म्हणतात. राय म्हणजे आता प्रत्येक वेळेस आता काम करत असताना तिसको राय, यत्त राय, मत राय असं म्हणायचे. तर महाराज म्हणले राय म्हणजे काय? तर राय म्हणजे दगड. मग महाराज म्हणले गडाचं नाव रायगडच ठेवू. हिरोजी इंदोलकरांचे नाव पायरीवर कोरत असताना सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर असे हिरोजींच्या कार्याची ओळख अजरामर केले. आज आपल्यावर जबाबदारी आहे की शिक्षण, संघटन व स्वाभिमान या 3 मंत्राचा आपण पुढे जावे. मंत्र उच्चाराने पुढे जावे. शिक्षणामुळे दिशा बदलते, संघटनेमुळे शक्ती निर्माण होते, स्वाभिमानामुळे आपले ओळख मजबूत होते. अजूनही आपल्या समाजात प्रत्येक कुटुंबापर्यंत शिक्षण व शासकीय सुविधा आतापर्यंत पोहोचलेली नाही व विकास पोचले नाही. ते पोचण्याचे काम आपण आता सर्वजण निवडून आलात, परत सामाजिक सगळे पदाधिकारी आहेत.
यांना एक विनंती आहे की आपण जसं आपल्या परीनं जसं शक्य असेल तसं त्या लोकांना आपण म्हणजे जे आता असं आहे की बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही सिटीमध्ये राहता परंतु खेड्यागावामध्ये आत्तापर्यंत काय लोक अजून शिक्षण नाही. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं तर अंदूरमध्ये देशमुख वस्ती म्हणून आहे. देशमुख वस्तीमध्ये हनुमान देवकर कुठं आहेत? थोडं उठा. हे हनुमान देवकर पहिला विद्यार्थी देशमुख वस्ती. त्याच्या अगोदर कोणच शिकलेलं नाही. त्याच्यानंतर मी, काशीनाथ आणि अर्जुन असं 3 जण आम्ही शिकलो. त्याच्यानंतर परत आत्ता शिकायला लागले. परंतु आईबापांना किंवा त्या लेकरांना शिक्षणाचं असं गोडी लावण्यात यांना काही म्हणजे हे नाही. थोडंसं मोठे झाले की लगेच ते कामाला आलं की ते 500 रुपये कमवू लागले की जाऊ दे आपलं गवंडी काम, बांधकाम काय असं करायला लावतात. तर माझं सांगायचं म्हणजे काय, शिक्षण शिकल्याशिवाय आपण आपलं समाजाची प्रगती होणार नाही. आता तुम्हाला मी सांगत असताना तुम्हाला माझं मोठेपणा वाटेल, पण मोठेपणा नसून मी एक उदाहरण देऊ लागले. आता दुसऱ्याच देण्यापेक्षा मी माझंच सांगतोय. मी मधुकरांना व आमचे सर्व अंदूरचे बांधव आम्ही 18 वर्षापूर्वी असंच सहज आठवण आलं. आम्ही 4 ठिकाणी 4 गणपती बसवत होते. आमचे 4 ठिकाणी वेगवेगळे वस्ती आहेत म्हणजे समाज आहे. मग सहज माझ्या असं डोक्यात आले की मग मी मधुकरांना सोबत चर्चा केलो, अण्णा आपण 4 ठिकाणी गणपती बसवण्यापेक्षा एका ठिकाणी आपण बसवू. तर काय हरकत नाही, आपण बसू. मग 10-20 लोकांचं आमचं बैठक झालं. सगळे म्हणले, कोणच असं म्हणजे कुणाचं नकार नव्हतं, सगळे म्हणले एकच बसू. तेव्हापासून पहिल्या वर्षी आम्ही गणपती काढलो. गुलाल हे ते काय म्हणजे कुणाचा चेहरा ओळखू येत नव्हतं. माझ्या लक्षात आलं आता पुढच्या वर्षी आपण गुलाल उधळायचं नाही, आपण फुलं उधळायचं आहे. मी फुलं उधळायला चालू केल्यानंतर आम्ही आपला समाज उधळायला चालू केल्यापासून अंदूरमध्ये गुलाल उधळायचं बंद झालं. शिक्षणाचं महत्त्व सांगतो. मग काय आता जे आत्ताचे 20-25च्या आतले जे मुलं आहेत, आम्ही त्यांना सांगितलं बाबा आपण काय आपल्याला ठीक आहे डॉल्बी किंवा आपलं स्वतःचं लग्न असेल काय असेल त्या टायमाला पण डॉल्बी लावून मी पण नाचतो. पण मुलांचं काय नाही, डॉल्बी असल्याशिवाय आपण गणपती चांगलं दिसत नाही किंवा तेवढं जमाव दिसत नाही. मग आम्ही एक 10-20 लोक काय म्हणलो, नाही ते आम्हाला डॉल्बी म्हणल्यानंतर आम्ही आतापर्यंत केलं, पण इथून पुढे आम्ही त्याच्यामध्ये सहभाग होणार नाही. तुम्हाला विरोध नाही, तुम्हाला करायचं ना तुम्ही करा, पण आम्ही राजीनामा घेतो, तुम्ही करा. ह्या वर्षी आम्ही गणपतीला आम्ही सगळे सहभाग झालो नाही. मग त्या गणपतीला डॉल्बीला खर्च करण्यापेक्षा मी काय केलो, आता ह्या ऑगस्ट महिन्यापासून देशमुख वस्तीवरती एक जवळपास 25-30 विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना इथून पुढं म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून पुढं कायमचं त्या विद्यार्थ्यांचं ट्युशनचं फीस मी भरायचं ठरविलं. आणि आता विद्यार्थ्यांचं फीस भरपूर आहे दुसरीकडे सिटीमध्ये. इथं लक्ष्मी चौधरी बसलेली आहे, तिचं पण म्हणजे वस्तीतच राहते. मग तिला वाटलं की आपला समाज आपण शिकलोय म्हणल्यानंतर आपल्या शेजारी समाजाला पण शिकवा, म्हणून तिनं काय केली, मला कमीत कमी फीस द्या आणि मी शिकवते म्हणून पुढाकार घेतली. आणि आज ऑगस्ट महिन्यापासून लेकरं शिकत आहेत. त्या लेकरांचं आज आपल्याला त्याचं काय लक्षात नाही येणार, पण 10-20 वर्षानंतर लक्षात येईल की लेकरं शिकले, किंवा त्या समजा आज 30 आहेत, उद्या 50 होतील, 100 होतील. त्यापैकी एक 5%, 10% तर विद्यार्थी चांगलं घडतील असं अपेक्षा आहे. आपल्या समाजातील मतभेद विसरून, भेदभाव टाळून पुढे जाणे ही काळाची गरज आहे. समाजासाठी छोटे छोटे कार्य प्रत्येकाने करावं.
तुम्ही कुणाला समजा पैसे देऊन त्यांचं घर भागू नका, पण एखादा अडाणी आहे त्याला काय कळत नाही किंवा काय असेल त्या टायमाला तुम्ही धावून यायला पाहिजे त्यासाठी. आणि कुणावर एक तर आपण काय कुणावर दादागिरी करणं, पण आपण समजा एक झालो म्हणजे कुणावर दादागिरी नाही करायचं, पण एखादं जर आपल्यावर अन्याय करत असेल तर आपण सहन नाही करायचं, दादागिरी नाही करायचं. नाहीतर आपण एवढा आहे म्हणल्यानंतर आपण आपलं काय आपल्याला कोण काय हे करणार आहे, आपण दगड फोडणार आहे असं नाही करायचं. आपण जे आहे ना आपल्या समाजावरती काय अन्याय होत असेल, विनाकारण अन्याय होत असेल तर त्याला आपण धावून जायचं. हे मला सगळ्यांचं आज वचन पाहिजे. छोटे छोटे कार्य म्हणजे एक दोन छोटे छोटे उदाहरणं सांगतो. वेळ जास्त होत आहे. इथं ड्युटी सलगार म्हणून गाव आहे. ड्युटी सलगार गावच एक 4-5 मुलं देवीला जात होते रात्री चलत. नवरात्रामध्ये जात असताना एका गाडीवाल्याने त्याला एका मुलाला धडक दिलं आणि पळून गेल्यानंतर बाकीचे मुलं काय केले, ॲम्ब्युलन्सला वगैरे फोन केले, उचलले, नेले. जखमी होता, तुळजापूरमध्ये दाखवले, प्राथमिक उपचार झाले, त्यांनी रेफर केले. पुढं धाराशिवला जायच्या अगोदरच धाराशिवला जायच्या अगोदर त्याचं प्राणज्योत मावळलं. मग एक तर आपलं समाज अडाणी, हे त्याचं चिरफाड कशाला करायचं, काय नाही, आपलं जायचं आपलं अंत्यविधी करायचं. रातोरात आणून अंत्यविधी केले. पण त्या गाडीमध्ये जे धडकले आणि त्या गाडीमध्ये जे पॅसेंजर बसलेले होते ते 1 महिन्यानंतर आपल्या पोरांना सांगितले असं वडराचा मुलगा होता आणि त्याला एकाने धडकलं. मग ती मला कळाल्यानंतर ती गाडी इथलीच होती, इथून एक 15 किलोमीटरवरती. मग मी मधुकरांना काही समाजचे कार्यकर्ते मिळून आम्ही गेलो त्या गावाला आणि बैठक बसलं. सुरुवातीला ते म्हणजे बोलल्या घाबरून गेला. परंतु काही लोकांनी त्याला सल्ला दिले, त्यांच्याकडे काय प्रूफ आहे, त्यांचं काय पोस्टमॉर्टम आहे का काय, त्यांनी अज्ञात गुन्हा दाखल पण केला नाही, काय नाही. मग ते आम्ही 15 लाख रुपये त्याला नुकसान भरपाई मागितलं. 15 वरनं 10, 8, 5 असं करत 2 लाखावरती आलं. ती 1,80,000 रुपये देतो म्हणला. पण माझ्याकडे आता पैसे नाहीत, मी 15 दिवसांनी देतो. 15 दिवसांनी देतो बोलला. 15 दिवस गेले, 3 आठवडे गेले, त्याने काय पैसे दिले नाही. आणि कोण तर सांगितलं तुझ्याकडे म्हणजे काय, त्यांच्याकडे काय प्रूफ आहे का, तू जाऊ दे, केस करू दे. आमच्याकडे काही प्रूफच नव्हतं. तरी परत अजून एकदा बैठक बसल्यानंतर त्यांनी थोडंसं वेगळं बोलणं येऊ लागलं. पण आम्हाला काय होतं की बाबा त्या ज्यांच्या घरातलं मुलगा गेलंय त्यांना काहीतरी मदत व्हायला पाहिजे. मग ते परत अजून 80,000, 1,80,000ला मिटलं होतं, ते परत अजून कमी करून 80,000 रुपये घेऊन दिलो, त्यांच्या वडिलाच्या हाती दिलो. त्यांनी काय केलं, ते नेऊन बोर मारले, बोरला पाणी भरपूर लागलं. आता किती वेळेस तर म्हणतात तुम्ही या, तुमचा सत्कार करायचा. आमचं म्हणजे सत्कार किंवा तुमचं चहा पण नको. आमच्याच्यानं जेवढं आम्ही काय त्यातून पैसे खर्च केले नाही, पण आमच्याच्यानं जेवढं होते तेवढं आम्ही केलो. म्हणून तेवढं 80,000 भेटले. 80,000 म्हणजे गाय म्हैस मेलं तरी 1,00,000-2 लाख रुपये देतात. पण माणूस मरून सुद्धा ते 80,000 का होईना आम्ही मिळवून दिलो त्यांना. मला एवढं सांगायचं आहे की आपण सर्वजण हे जे प्रश्न असतात, जे अडाणी असतात, त्यांना हे कळत नाही. आपण जिथं गरज पडेल तिथं आपण उभं राहून ते काम करायला पाहिजे. असे बरेच उदाहरणं आहेत, परंतु आता मी काही जास्त बोलत नाही. अजून एक उदाहरण सांगतो. आणि माझं मित्रांनो, लक्षात घ्या, 2 भाऊ जर एकत्र असले तर कुणाचं ताकद नाही तुमचं वाईट चितण्याचं. परंतु आता असं झालंय की छोट्या छोट्या गोष्टीला किंवा भाऊ कधी तर एकमेकाला मदत केलेलं असते, पण ते सगळं विसरून घरातले काही समजा छोट्या गोष्टीवरती हे करून भाऊ वेगवेगळे होते. पण वेगळं होऊ नका मित्रांनो. लक्षात घ्या, जर रावणासोबत जर भाऊ राहिला असतं तर रावणाचं हार झालं नसतं. रावणासोबत भाऊ नसल्यामुळे रावणाचं हार झालं. आणि प्रभू रामासोबत भाऊ असल्यामुळे रामाचं जीत झालं.
त्यामुळं छोटे मोठे काही गोष्टी होत असतात सोडून द्यायचं आणि पैसा किंवा काही हे जन्माला जात नाही. भाऊ एक म्हणजे रक्ताचं नातं आहे. भाऊ म्हणून आपण छोटं असलं मोठं असलं तर जास्त हे करायचं नाही, तिथल्या तिथं सोडायचं, दुसऱ्या दिवशी विषय मिटवायचं. तसं हे सर्व आपण भाऊ भाऊच आहे. तू कुठल्या पक्षाचा आहे, तू कुठल्या संघटनेचा आहे हे विचार न करता काय कुठं काय अन्याय झालं तर सगळे धावून यायचं. आता मी जे आहे ना, मला समजलं बाबा वडार समाजाचा काहीतरी कार्यक्रम आहे, आम्हाला पत्रिका किंवा सांगायची गरज नाही. मग आम्हाला कळालं की आम्ही जातो. आम्हाला कळालं की आता आम्ही जातो. आता हे सर्वजण आता परिचित आहेत, पण त्यांना विचारा, आम्ही कधीच स्टेज किंवा आमचं नाव नाही, आम्ही येत नाही असं. आता बरेच लोक नाव नसल्यामुळे आलं नाहीत, नाहीतर जागा पुरलं नसतं. आणि जास्त पण गर्दी करायचं नव्हतं, का तर जास्त गर्दी झाल्यानंतर माझ्याकडून एवढं सोय झालं नसतं किंवा धावपळ झालं असतं. त्यासाठी जेवढे आलेत तेवढे तुमच्या आपापल्या परीनं आपापलं समाज कार्य करा. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवितो. इथून पुढचा धुरा अध्यक्ष साहेबांकडे देतो आणि मी रजा घेतो.